उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिवाळी आधी भाकरी फिरवणार असल्याची सूत्रांची माहिती। दिवाळीच्या आधी मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार। अत्याचार करणाऱ्या नराधमांना कठोर शिक्षा व्हावी। महाराष्ट्रात छत्रपती शासन कायदा लागू करा। कायदा लागू करण्यासाठी आवाज उठवणार आमदार संग्राम जगताप यांची मागणी। निवडणुका ताब्यात घेण्याचा मोदी शहांचा पॅटर्न ठरलाय। त्याच पॅटर्ननुसार भाजपनं आसाम आणि पश्चिम बंगाल जिंकलं। सामनातून भाजपच्या आडून निवडणूक आयोगावर टीका। दादर कार्यालयात आज भाजपची बैठकीला आमदार, नगरसेवक आणि महामंत्री उपस्थित राहणार। दुपारी 4 वाजता बैठकीचं आयोजन। राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी बैठक। दुपारी 12 वाजता बैठकीचं आयोजन। शेतकरी कर्जमाफीसह दुष्काळासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा होणार। बारामतीत आज जय पवार यांच्या बैठका। बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक हालचालींना वेग। जय पवारांनी कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधण्यासाठी केलं विशेष बैठकीचं आयोजन। भाजप नगरसेवकांची आता बायोमेट्रिक हजेरी। कठोर शिस्तीसाठी पक्षाचा परिपाठ। भाजपच्या पक्ष कार्यालयात बसवण्यात आलं मशीन। मंत्री नितेश राणेंना मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा। सिंधुदुर्ग चिखलपेक प्रकरणात सुनावलेल्या शिक्षेस स्थगिती। सिंधुदुर्ग कोर्टानं चिखलपेक प्रकरणात मंत्री राणेंची केली होती निर्दोष मुक्तता। मुंबई महापालिकेत जन्म मृत्यू नोंदीत घोटाळा। पालिकेच्या अधिकाऱ्यांना निलंबित करून गुन्हे दाखल करा। मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित साटम यांची मागणी। आरेमधील 65 एकरवर वृक्ष लागवडीचं नियोजन करा। मुंबई उपनगर पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश। जंगलाची घनता वाढवण्यासाठी उपाययोजनाबाबत कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश। जपानच्या महावाणिज्य दूत सातो हितोमी भारत दौऱ्यावर। सातो हितोमी यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची घेतली सदिच्छा भेट। गोखीवरे परिसरातील जीवघेणा खड्ड्यात थेट झाड लावून निषेध। वसईत प्रशासनाच्या दुर्लक्षतेविरोधात मनसे स्टाईल आंदोलन। गोरेगावातील गोकुळधाममध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा। नगरसेविका साटम यांनी अधिकाऱ्यांसोबत केली पाहणी। गढूळ पाणी दिसलं तर हेच पाणी प्यायला लावेन असा दिला इशारा। नंदुरबार नगरपालिकेच्या सभेत सत्ताधारी विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी। 16 विषयांवरून आरोप प्रत्यारोपांची मालिका। खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात खत वितरणात अनियमितता। शेतकऱ्यांची लूट होत असल्याचा आरोप करत ठाकरे सेनेचा कृषी अधिकाऱ्यांना घेराव। प्रहारच्या अनेक पदाधिकाऱ्यांमध्ये विश्वासघाताची भावना। त्यातील काही महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी सुषमा अंधारे यांच्या परळी निवासस्थानी घेतली भेट। अंधारेंनी ट्विट करत दिली माहिती। गडचिरोलीच्या वैनगंगा नदीवरील नूतन पुलावर मोठा खड्डा। पुलाचं काम दुरुस्त करण्याचं काम सुरू असलं तरी पुलाच्या निकृष्ट कामाची चौकशी करा। काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाड यांची मागणी। संजय राऊतांचं सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र। निवडणुकीत तळ ठोकणं हेच सत्ताधाऱ्यांचं काम। महाराष्ट्रातील मुलींवर अत्याचार होतात त्याकडे दुर्लक्ष। राऊतांचा सरकारवर निशाणा। विकासाला वेग देण्यासाठी बकाने ऍक्शन मोडवर। वर्धा विधानसभा क्षेत्रातील जिल्हा वार्षिक योजनेचा घेतला सविस्तर आढावा। नंदुरबारच्या नव्या एसपी अश्विनी सानप ऍक्शन मोडवर। कायदा सुव्यवस्थेसाठी पोलीस प्रशासनाचं कडक पाऊल उचलणार। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या तिजोरीत 33 कोटी 11 लाखांची भर। 10% सवलतीचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिल्यानं विक्रमी वसुली। प्रतिभा चाकणकर यांची 8 तासांहून अधिक चौकशी। ईडीकडून प्रतिभा चाकणकरांची चौकशी। प्रतिभा चाकणकर या रुपाली चाकणकरांच्या बहीण। बंधू अशोक खरातचा ताबा शिर्डी पोलिसांकडे। शिर्डी पोलीस खरातची फसवणूक आणि खंडणी प्रकरणात चौकशी करणार। खरातला शिर्डीतील न्यायालयात हजर करण्याची शक्यता। बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांचा विक्रमी विजय। विक्रमी मताधिक्यानं विजय। वहिनींचं मनपूर्वक अभिनंदन। राष्ट्रवादी नेते प्रफुल्ल पटेलांनी ट्विट करत दिल्या शुभेच्छा। बारामतीच्या मतदानात नोटाचा वरचष्मा। बिचुकले आणि करुणा मुंडे यांच्यापेक्षा नोटाला जास्त मतं। उमेदवारांच्या लोकप्रियतेपेक्षा मतदारांनी नोटाला दिलेली पसंती राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय। बारामतीत सुनेत्रा पवारांचा विक्रमी विजय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ट्विट करत दिल्या शुभेच्छा। बारामती विधानसभा पोटनिवडणूक भरघोस मतांनी विजय केल्याबद्दल बारामतीकरांचे आभार। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी ट्विट करत मानले आभार। राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालयात नेत्यांकडून दिवंगत अजित पवारांना आदरांजली। मुंबईतील सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित। अजितदादा पवार यांच्या समर्थनार्थ फलकबाजी। ज्यांच्या नावात अजितदादा पवार नाव असेल त्यांच्याच पाठीशी उभं राहणार अशा आशयाचे मजकूर बॅनरवर। बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्याबद्दल सुनेत्रा काकींचं मनपूर्वक अभिनंदन। आमदार रोहित पवारांनी ट्विट करत केलं अभिनंदन। सुनेत्राताई पवार मोठ्या मताधिक्यानं विजयी झाल्या। अत्यंत भावनिक क्षण। अजित पवारांच्या राष्ट्रवादी प्रवक्ते आनंद परांजपेंची प्रतिक्रिया।
सुनेत्रा पवारांचा बारामतीत नवा विक्रम. 2019 मधील दादांच्या मताधिक्यापेक्षा सुनेत्रा पवारांना जास्त मताधिक्य. सुनेत्रा पवारांनी मानले बारामतीकरांचे आभार. बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार तब्बल 2,18,930 इतक्या विक्रमी मतांनी विजयी, तर राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत अक्षय कर्डिलेंचा विजय. बारामतीकरांनी मतदानातून दादांना आदरांजली वाहिली. विजयानंतर सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया. संपूर्ण बारामती माझं कुटुंब. बारामतीकरांच्या सेवेसाठी कायम तत्पर. सुनेत्रा पवारांचं आश्वासन. दिल्लीतील भाजप मुख्यालयात जल्लोष. आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये यशानिमित्त जल्लोष. आसाममध्ये काँग्रेस नेते गौरव गोगोईंना मोठा धक्का. जोरहाटमध्ये काँग्रेस नेते गौरव गोगोई पराभूत. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांचा पराभव. अभिनेता विजयच्या टीव्हीके पक्षाचे व्ही.एस. बाबू यांनी केला स्टॅलिन यांचा पराभव. केरळमधील विजयावर प्रियंका गांधींची प्रतिक्रिया. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आमचे सर्वोत्तम प्रयत्न. जनतेचा विश्वास यूडीएफसाठी मार्गदर्शक करत पोस्ट. हिमंता बिस्वा सरकारचे अर्थमंत्री सलग 6व्यांदा विजय. गोलाघाट मतदारसंघातून आसाम अर्थमंत्री अजंता नियोग विजयी. तलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार. सबरीनाथन 15,000पेक्षा जास्त मतांच्या फरकानं विजयी. तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर रडला होता सबरीनाथन. डीएमकेला तामिळनाडूच्या नागरिकांनी योग्य उत्तर दिलं. भाजप आमदार तामिळ सेल्वन यांची प्रतिक्रिया. भाजपच्या यशाचा जल्लोष. वाराणसीत मंत्री चंद्रकांत पाटलांचा वाराणसीत विजयोत्सव. भाजपच्या यशाचा जल्लोष. तब्बल 59 वर्षांनंतर तामिळनाडूच्या राजकारणात मोठा उलटफेर. विजय थलपतीच्या टीव्हीकेची घोडदौड. 1967 नंतर तामिळनाडूत पहिल्यांदाच तिसऱ्या पक्षाची सत्ता. आसाममध्ये काँग्रेस नेते गौरव गोगोई जोरहाट मतदारसंघातून 23,182 मतांनी पराभूत. भाजपचे हितेंद्रनाथ गोस्वामी या जागेवर विजयी. नसरापूर घटनेतील पीडित मुलीच्या शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल ससून रुग्णालयानं पोलिसांना पाठवला. पीडितेच्या छातीवर वळ असल्याचं समोर. अत्यंत क्रूर पद्धतीनं अत्याचार करून हत्या केल्याचं अहवालात नमूद. नसरापूरमधील ग्रामस्थांनी घेतली उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट. नराधमाला फासावर चढवणार. लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करणार. उपमुख्यमंत्री शिंदेंकडून आश्वासन. पुण्यात युवक काँग्रेसचं धैर्यथे आंदोलन. नसरापूर प्रकरणी रास्ता रोको आंदोलन. पोलिसांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित. सोलापूरच्या नातीच्या न्यायासाठी एकत्र येऊया म्हणत सोलापूरकर रस्त्यावर. नसरापूरच्या 4 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ कॅन्डल मार्च. भीमा कांबळेला फासावर लटकवा. आरोपी भीमा कांबळेची पत्नी आणि मुलाची मागणी. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्यावी. भीमा कांबळेच्या कुटुंबाची मागणी. पुण्यातील नसरापूर अत्याचार प्रकरण. पीडित मुलीच्या नातेवाईकांचं आंदोलन. पोलिसांकडून कुठलाही त्रास नाही. पीडित कुटुंबियांच्या नातेवाईकांची प्रतिक्रिया. पुण्यातील नसरापूर अत्याचार प्रकरणी संपूर्ण राज्यात संतापाची लाट. घटनेच्या आरपीआयकडून तीव्र निषेध. आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणी. नसरापूर चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरण. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुण्यात आक्रमक. आरोपीचा प्रतिकात्मक पुतळा विद्यार्थ्यांनी कलाकार कट्ट्यावर जाळला. नसरापूरमधील अत्याचार प्रकरण. आरोपीला भर चौकात फाशी द्या. आंदोलनकर्त्यांची मागणी. मनसेकडून नोंदवण्यात आला निषेध. सुप्रिया सुळेंनी घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन. अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्तानं घेतलं दर्शन. तर सिद्धिविनायक मंदिरात अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त दर्शनासाठी भाविकांची गर्दी लक्षात घेता मंदिरात विशेष व्यवस्था. आज रात्री 11:50 श्रींचं दर्शन घेता येणार. अंगारकी चतुर्थी निमित्त गणपतीपुळे मंदिरात भाविकांची गर्दी. पहाटे 3:30 वाजल्यापासून श्रींचं दर्शन सुरू. दर्शनासाठी मंदिर प्रशासनाकडून चोख व्यवस्था. बंजारा समाजावरील खोटे गुन्हे माघारी घ्या. राजकीय दबावातून दाखल गुन्ह्यांची सखोल चौकशी करा. लातूर जिल्ह्यातील बंजारा समाज आक्रमक. कर्जतच्या तपकीरवाडीला दरडींचा धोका. बिनबोबाट उत्खननामुळे ग्रामस्थांमध्ये भीती. सुरुंगस्फोटांमुळे गावातील घरांना तडे. देशातील ऍसिड हल्ल्यांच्या घटना वाढल्या. ऍसिड हल्ल्यातील गुन्ह्यांच्या शिक्षेत वाढ करावी. सर्वोच्च न्यायालयाच्या केंद्र सरकारला सूचना. लाखनिक पतसंस्थेचा कथित महाघोटाळा. लक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेत कथित घोटाळा. 2.5 कोटी अडकले ठेवीदार. संतप्त. डिलिव्हरी बॉयकडून वाहतूक नियमांची पायमल्ली. 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 मध्ये 62 ई बाईक्स जप्त. तर 481 ई बाईक्सवर कारवाई. दत्तक प्रक्रियेची सुनावणी आणि निर्णयास जिल्हाधिकारी सक्षम. जिल्हाधिकाऱ्यांना तो अधिकार. उच्च न्यायालयाचा निर्वाळा. नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरावर मान्यवरांच्या उपस्थितीत धर्मध्वजारोहण होणार. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची विशेष उपस्थिती राहणार. विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा विकास आणि वाणिज्य संकुल आराखड्याची अंमलबजावणी लवकर करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची बैठकीतून सूचना. रत्नागिरीत भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष. विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला मोठं यश मिळाल्यानं कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण. धुळ्याचे नूतन पोलीस अधीक्षक म्हणून विशाल आनंद यांनी स्वीकारला पदभार. विशाल आनंद ठरले जिल्ह्याचे 86वे.
पोलीस अधीक्षक। अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भक्तांची पहाटेपासूनच मोठी गर्दी। बाप्पासाठी फुलांची आणि सोन्याच्या दागिन्यांची आकर्षक सजावट। आज अंगारकी संकष्टी चतुर्थी, बाप्पाच्या दर्शनासाठी विविध गणपती मंदिरात भाविकांची मांदियाळी। नाशिकमधील कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातील संशयित आरोपींची आज पोलीस कोठडी संपणार। आरोपींना आज न्यायालयात हजर केलं जाणार। हायकोर्टाकडून कुपर रुग्णालयाच्या अधिष्ठातांना दिलासा। अधिष्ठाता सुधीर मेढेकर यांना दिलासा। विद्यार्थिनीच्या तक्रारीची वेळेत दखल न घेतल्याचं प्रकरण। मुंबईतील काही भागात आज आणि उद्या पाणीपुरवठा खंडित। जलवाहिन्यांच्या जोडणीच्या कामापुढे निर्णय। डोंगरकिनी ग्रामपंचायतीत ध्वजाचा अवमान प्रकरण। ध्वजाचा अवमान करणं ग्रामसेवक ग्रामपंचायतीला बोलला। लोकशाहीच्या बातमीनंतर ग्रामसेवकाला कारणे दाखवा नोटीस। 2 महिलांचा संशयास्पद मृत्यू प्रकरण। सांगलीच्या नांगोळेत तणावपूर्ण वातावरण। कवठे महाकाळ पोलीस ठाण्यासमोर ग्रामस्थांचं ठिय्या आंदोलन। वयोवृद्ध ग्रामपंचायत सदस्याचं आमरण उपोषण। धाराशिवच्या वडगाव काटी ग्रामपंचायतीत घोटाळा झाल्याचा महिलेचा आरोप। विरार नारंगी पुलाचं प्रलंबित काम अखेर अंतिम टप्प्यात। लवकरच लोकार्पण होऊन पूल वाहतुकीसाठी खुला होणार। छत्रपती संभाजीनगरातील सावंगी चौकात आरटीओ कडून कारवाईचा वाद। कांदा वाहतूक शेतकऱ्याच्या वाहनावर आकारला दंड। शेतकरी नेते संतोष पाटलांनी विचारला जाब। शिक्षणाला वय नसतं हे पुन्हा एकदा सिद्ध। डोंबिवलीच्या छाया वाघमारे वयाच्या 53व्या वर्षी 12वीच्या परीक्षेत प्रथम श्रेणीनं उत्तीर्ण। गडचिरोलीत भर उन्हात दिव्यांग तपासणीसाठी सरसावले 800हून अधिक नागरिक। दिव्यांगांचं जीवन सुसह्य करण्यासाठी आरोग्य विभाग कटिबद्ध। जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडेंनी व्यक्त केल्या भावना। सुरळीत विजेसाठी महावितरणची धडपड। अमरावतीत पॉवर ट्रान्सफॉर्मरच्या सुरक्षेसाठी कूलरचा वापर। पाणी टंचाईचा बळी। लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट। मंत्री संजय राठोड यांची घटनास्थळी भेट। प्रशासनानं तातडीनं पाणी टंचाईवर उपाययोजना कराव्यात, राठोड यांची मागणी। चंद्रपूर मनपातील 200 स्वच्छता कर्मचारी बेमुदत संपावर। गेल्या 4 महिन्यांपासून वेतन न मिळाल्याचा आरोप। बीड जिल्ह्यात पेट्रोल डिझेलचा तुटवडा। साठेबाज पेट्रोल पंप चालकामुळे नागरिक अडचणीत। सिंधुदुर्गात पेट्रोल डिझेल तुटवडा। पंपावर इंधन संपल्याच्या पाट्या। इंधनासाठी वाहनधारकांची धावपळ, पुरवठ्याची मागणी। यवतमाळच्या माथार्जुन बोरी मार्गावरील पुलावर कठडे नसल्यानं अपघाताचा धोका। प्रशासनानं तत्काळ दखल घेऊन पुलावर सुरक्षित कठडे बसवावेत, स्थानिकांची मागणी। यवतमाळ जिल्ह्यात उन्हाळ्याच्या तीव्रतेत वाढ। नवचैतन्य संस्थेनं पुढाकार घेत ठिकठिकाणी पक्ष्यांसाठी पाणवठ्यांची केली व्यवस्था। लातूर शहरातील वाहतूक कोंडी सुधारण्यासाठी उपाययोजना। शहरातील मुख्य चौकासह अनेक ठिकाणचे रस्ते वाहतुकीसाठी बंद। छत्रपती संभाजीनगरात उष्माघाताचे आणखी 2 रुग्ण। घाटी रुग्णालयातील डॉक्टरांची माहिती। नंदुरबार जिल्ह्यात वाढत्या तापमानाचा फटका। उन्हाच्या तीव्रतेमुळे धरणाच्या पाणीसाठ्यात 7% घट। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्यानं प्रशासन सतर्क। जिल्हाधिकाऱ्यांकडून पोल्ट्री फार्मची पाहणी। धाराशिव जिल्ह्यात कृषी विभागात 22 कोटी रुपयांचा घोटाळा, तर राज्यात याची व्याप्ती मोठी। राज्य सरकारनं चौकशी करावी, आमदार कैलास पाटील यांची मागणी। अंबाबाई मंदिरात भाविकांची अलोट गर्दी। देवस्थान समितीकडून मंडपासह पिण्याच्या पाण्याची सोय। नांदेडमध्ये तापमान 43 अंशांवर। उकाड्यापासून बचावासाठी महावितरण कंपनीनं लावले ट्रान्सफॉर्मरला कूलर। न्यायालयात दिशाभूल करणारी माहिती दिल्याप्रकरणी औरंगाबाद खंडपीठाची नोटीस। पैठण तालुक्यातील वडगव्हाण येथील जमिनीवरील वीज वाहिन्यांच्या प्रकरणात कारवाई। 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार। पालघरच्या कासामधील प्रकार। अघोरी पूजा करण्याच्या बहाण्यानं लैंगिक अत्याचार। शस्त्रक्रियेदरम्यान निष्काळजीपणा। डॉक्टरांचा निष्काळजीपणा। महिलेच्या पोटात कापडाचा तुकडा राहिल्याचा गंभीर प्रकार समोर। 3 लहानग्यांना रस्त्यावर सोडून आई बेपत्ता। डोंबिवलीतील धक्कादायक घटना। 3ही मुलं 4 ते 5 वर्षाच्या वयोगटातील असल्याची माहिती। भर दिवसा घरफोडी करणारे 2 सराईत आरोपी अटकेत। वर्ध्याच्या रामनगर पोलिसांची कारवाई। छत्रपती संभाजीनगरात औद्योगिक वसाहतीतील कामगारावर काठ्यांनी हल्ला। मारहाण करणाऱ्या 4 विरुद्ध गुन्हा दाखल। वर्ध्यात गावठी मोहा दारूसह दुचाकी जप्त। आरोपीकडून 168 लिटर गावठी दारूसह 1,49,000चा मुद्देमाल जप्त। छत्रपती संभाजीनगरात दौलताबाद परिसरात अनुदानित युरियाचा काळाबाजार उघड। पोलिसांकडून 26.62 लाखांचा मुद्देमाल जप्त। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेनं धडक मोहीम राबवली। रस्त्यांवरील बेवारस वाहनांवर मनपाची कारवाई। वर्ध्यात 723 बोगस खतांच्या बॅगा जप्त। कृषी विभागाची मोठी कारवाई। नाचणगाव आणि इंजाळा इथे गोडाऊनवर भरारी पथकाची छापेमारी। कोल्हापूरच्या गडहिंग्लज तालुक्यात किरकोळ कारणावरून पत्नीवर लोखंडी रॉडने हल्ला। पतीसह सासू नणंदे विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल। बीडच्या केजमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार। मुलीचा पाठलाग करून अत्याचाराचा व्हिडिओ बनवून पीडितेला ब्लॅकमेल। तुळजापूरमध्ये व्यावसायिकाच्या मुलावर चाकू हल्ला। जुन्या वादातून हल्ला। उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू। कोल्हापुरात जिम ट्रेनरच्या घरात आढळल्या नशिल्या इंजेक्शनच्या 77 बाटल्या। जिम ट्रेनर फरार, मात्र एकाला अटक।
कोल्हापुरात घरात घुसून डॉक्टर महिलेवर अत्याचार, व्हिडिओ व्हायरल करण्याची भीती घालत खंडणीची मागणी, आरोपीला अटक. कोंढव्यात गांजाची विक्री करणाऱ्यांच्या मुसक्या आवायला गांजाची विक्री करणाऱ्या दोघांना अटक, तब्बल 22 किलो गांजा जप्त. भंडाराच्या लाखनीत उष्माघातामुळे मृत्यू, उन्हात शेतात काम करताना वृद्ध महिलेचा मृत्यू. पायधुनी 4 जणांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास थंडावला, फॉरेन्सिक कडून अजूनही रिपोर्ट आला नसल्याची माहिती. घटनेला 8 दिवस उलटूनही अद्याप अहवाल नाही. नागपुरात मायलेकीची आत्महत्या, जमीन नावावर करण्यासाठी मुलीच्या पतीकडून छळछळाला कंटाळून टोकाचा निर्णय. दौंड शहरातील 132 केव्ही पारेषण केंद्रात भीषण आग, अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. वाशिमच्या लक्झरी बस स्टँड समोरील एका घराला आग, घरातील सर्व साहित्य जळून खाक, परिसरात खळबळ. परभणीच्या जिंतूर तालुक्यात आदिवासी शेतकऱ्याच्या शेतातील घराला भीषण आग, शेतकऱ्याचा संसार उपयोगी साहित्य जळून खाक. मेट्रोच्या कामासाठी लावलेलं बॅरिकेडचा पत्रा बसच्या काचा फोडून आत, कल्याणमधील धक्कादायक घटना. भंडाऱ्याच्या साकोलीत पोलीस हवालदाराचा संशयास्पद मृत्यू, शेतात आढळला मृतदेह. धुळ्यात पेंट्स कंपनीला अचानक लागली आग, आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन विभागाच्या जवानांना यश. नागपूर जिल्ह्याच्या भिवापूर तालुक्यातील आग प्रकरणात पोलिसांकडून शेतकऱ्याला अटक, शेतात लावलेल्या आगीमुळे गावातील नागरिकांचं मोठं नुकसान. पुण्यातील नवले पुलावर अपघात, 3 माल वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये अपघात, अपघातात वाहन चालक जखमी झाल्याची माहिती. लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात जनावरांच्या गोठ्यात अचानक आग, आगीत शेतकऱ्याचं मोठं नुकसान. छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक घटना, लग्नासाठी आलेल्या मावस भावाचा शेततळ्यात बुडून मृत्यू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.